नक्कीच चांगला परफॉर्मन्स बघितला आपण बॉलिंग संघाकडनं डिफेंड लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केलं जात आहे गोल्ड मेडल देत असताना. तर मैदानाच्या आत आपण जाऊया लगेच, जिथे मात्र पिंपरीपाडा वर्सेस वालाईपाडा या दरम्यान सामना चालू होतोय. 4 षटकांचा सामना होतोय. दरम्यान पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक P1 पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर धीरज दिंडा. तर स्ट्रायकरकडे बघतोय रोहित आणि महेश अशी सलामीची जोडी बघायला मिळतो. स्ट्रायकरकडे आपण बघतोय तर म्हणजे महेश आला. पहिला चेंडू डावखोऱ्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. यावेळी मात्र चेंडूला हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जात आहे. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. दन दन करत मात्र जाण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चौकारापर्यंत अडवला गेलाय. 2 धावांची इथे मात्र स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातंय, ते म्हणजे महेश मार्फत. चांगला फटका बघायला मिळाला पहिल्याच चेंडूवर. 2 धावा प्राप्त केल्यात. 4 षटकांची लढत. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. आपण बघताय मित्रांनो सोनसरी तांबळमाळ चषक. हो, याला मात्र पुन्हा एकदा इथे मात्र फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला जात. इथे मात्र चेंडू मात्र थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन फक्त ते म्हणजे 6 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र आपण बघतोय दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय महेशच्या बॅट मधनं. आत्मविश्वास वाढेल आता मात्र. तर वालाईपाडा संघाचं देखील कौतुक करावं लागेल. मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी फायनल मारली होती. या मात्र बॅकफुट पंच केल्या या शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. इथे मात्र आपण बघतोय 1 धाव अर्जित केली जाते. 1 धावण्याची जास्त काय मिळणार नाही. या 1 धावने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या आकड्यावर. चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 3. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र नवीन आलेला बॅटर बघायला मिळतोय तो म्हणजे रोहित दळवी. स्ट्राईक अँड कडे डावखोऱ्याने गोलंदाजी करण्यासाठी धीरज आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यार मात्र चेंडू थोडासा आपटला होता. आपण बघतोय पॉइंट क्षेत्रामध्ये शतक येतोय. चेंडू उचलतोय, जास्त काय मिळणार नाही. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात बघा. 1 चौकार आल्यानंतर मात्र सिंगल डबलवर जास्त महत्व दिलं जात आहे दोन्ही फलंदाजामार्फत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय. या जोरदार मारण्याचा प्रयत्न. शतक येतोय. इथे मात्र कुठली चूक करत नाहीत. गडी बाद होतोय. पहिला आदरा बाफला होतोय तो म्हणजे वालाईपाडा संघाला. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत महेशची जागा भरून करण्यासाठी अक्षय जातोय. अक्षय नवीन फलंदाज बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धीरज 5व्या चेंडूवर नक्कीच गडी बाद करतोय. महेशला मात्र तंबूचा आसरा दाखवतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक आणि धावसंख्या म्हणजे 8 धावा. यावेळी मात्र दिशा बरकटली आहे. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 9 या आकड्यावर.
30 फरकालीमध्ये बघायचं झालं तर मात्र एक शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, त्याच्यानंतर एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतक बघायला मिळतोय. यावेळी मात्र मिसफील्ड आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा. चेंडू मात्र नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार, चौकार. DJ Alpesh in the mix. थँक्यू डीजे. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 13 या आकड्यावर. तर नक्कीच शतरक्षक बघायचं झालं मात्र थोडीशी मिसफीड करतोय फॉरवर्ड पॉइंटला आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये केलंय. 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकली, जाऊन पोहोचते म्हणजे 13 या आकड्यावर. गडी बाद झाला तो म्हणजे 1. प्रथम फलंदाजी करत असताना वालाईपाडा संघ. अक्षय पहिल्याच चेंडूवर चौकार नक्कीच आपलं खातं खोललं जातंय. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना नवनाथ गहिला नंबर 2 चं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी दुसरं षटक. पिंपरीपाडा संघाचा जर विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये जर बॉलिंग अटॅक कोणाचा असेल तर मित्रांनो याच संघाचा आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे यांच्याकडे. नक्की त्याच जोरावर मागच्या हप्त्यामध्ये आपण बघितलं 2 संघांना त्यांनी थांबवले होते. 25 धावा देखील डिपेंड केल्या होत्या, त्याच्यानंतर 22 धावा देखील याच संघाने डिपेंड केल्या होत्या. याला मात्र हलक्या रीतीने स्लाइस केल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला. शतरक्षक आहेत, चेंडूला उचलतील तोपर्यंत एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. बघा संत आणि सावध सुरुवात करत असताना फलंदाज 1 विकेट गेल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावर. 1 गडी बाद. वालाईपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना दुसरा चेंडू घेऊन जातोय नवनाथ. याला जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू वाहतोय निर्धार स्वरूपात. येतोय चेंडू डॉट बॉल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू पडला होता. चेंडू पडल्यानंतर मात्र आपण बघितला थोडीशी उसळी गती आणि यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विचारला होता निर्धार स्वरूपात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली आहे. नवनाथ गहिला गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू घेऊन जाईल आपल्या पोट्यातील. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू उंच गेलाय, शतक घेतोय आणि चुकी करणार नाहीयेत. लागतोय दुसरा धक्का वालाईपाडा संघाला. तर लगेचच प्रदीप भोईर मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय एक अनुभवी खेळाडू बघायला मिळतोय. मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय. नक्कीच पिंपरीपाडा संघाची तर हीच ओळख आहे, गोलंदाजी त्यांची ओळख आहे. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे चांगला झेल पकडला होता. भरपूर धावत येऊन चेंडू बघितला होता. शॉट स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक आला होता आणि चांगला झेल पकडला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटने. याला मात्र अपील केली होती. चेंडू वाहतोय निर्धार स्वरूपात. चांगल्या चेंडूची समाप्ती होते. यावेळेस बघा रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. चेंडू पडतोय, नक्कीच दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट केलाय आणि गोलंदाजापर्यंत चेंडू त्याने विसावला गेला. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न शतरक्षक आहेत आणि चुकी करणार नाहीत. लागतोय तिसरा धक्का वालाईपाडा संघाला. प्रदीप भोईर बॅक टू द पावलियन.
मला लय जातू मन गाव नको खाऊया मथुरा बाव देतू याद करशी मला नाव सांगते तुला मला तू देशी बया देशी तू ना यार आदिवासी नाके नको मथुरा आशी बया आशी तू ना यार आदिवासी नाके नको मथुरा. तर नवीन फलंदाज प्रदीप याची जागा भरून करण्यासाठी जातोय तो म्हणजे विजय. नवीन बॅटर बघायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. चांगलं शतक्षण देखील बघायला मिळतं आतापर्यंत पिंपरीपाडा संघाकडनं. शेवटचा चेंडू असेल विजयाच्या माहितीपाडी. लास्ट टू गो. 14 धावा. गडी बाजल ते म्हणजे 3. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते नवनाथ गहिला मार्फत. शेवटचा चेंडू असेल राईट ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र जोदामाचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही यात. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात 2 षटकाची समाप्ती झाली. धाव संख्येत म्हणजे 14 धावा. प्रति षटकामध्ये 7च्या फरकाने चालतोय. गडी बाद झालते म्हणजे 3. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही बघता मित्रांनो आई सोनसरी तांबडमाळ चषक 2025 हे शानदार भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. नंबर 3चं षटक घेऊन येतोय मिस्टर सुनील येतोय. प्रति षटकामध्ये आतापर्यंत 7च्या सरासरीने चालतोय तो म्हणजे युती 11 वालाईपाडा संघ. सुनील पहिला चेंडू घेऊन जाईल. या स्विच इट. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग फाईन लेग पट्ट्या बाहेर. 4 धावांसाठी. काय अप्रतिम फटका खेळला जातोय स्विचच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये बघू शकतोय काय अप्रतिम फटका खेळला होता. 4 धावांसाठी फटका खेळला होता. या अल्पदा शॉर्ट पिच चेंडू त्याला मात्र फेकून दिले डिग बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त फटका आपण बघितलं. रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळला होता. अप्रतिम टेलिकास्ट बघायला मिळतं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्या फुगली गेली आहे. धावसंख्या 6 ने पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 24 या आकड्यावर. आतापर्यंत रोहित 4 चेंडूचा सामना केला. 12 या धावसंख्येवर खेळतोय. या अल्पत्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. शब्दशेख आहेत लॉंगनला चुकी करणार नाही आहेत. धक्का बसतोय तो म्हणजे मिस्टर रोहित. थँक यू डीजे. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता. अप्रतिम टेलिकास्ट बघायला मिळतं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. चांगला झेल पकडलाय.
नवीन फलंदाज नितेश भोईर जातो खेळण्यासाठी. नक्कीच अपेक्षा आहे तर संघाला चांगला खेळ करावा लागेल. त्यांच्या माहितीसाठी 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या तिसऱ्या षटकातील धावसंख्या ते म्हणजे 24 धावा. यावेळेस मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, स्वतः यष्टीरक्षक आपण बघतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव, जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकते, जाऊन पोहोचते 25च्या आकड्यावर. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत. काय कमालीची गोलंदाजी केली होती आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील, राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळेस फलंदाज असेल तो म्हणजे विजय असेल. चांगला बॅटर बघायला मिळतोय. एका बाजूला नितेश आणि दुसऱ्या बाजूला विजय. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळल्या जात आहे. लॉंगर क्षेत्रामध्ये शतरंजक चेंडूला उचलेला, इथे मात्र मिसफिल्ड बघायला मिळते. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये कन्व्हर्ट केलंय. 2 धाव मिळाल्यात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27च्या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. लास्ट गो. बघूया किती धावा जमवतोय 4 षटकांमध्ये युती इलेव्हन वालाईपाडा संघ. मागच्या संघामध्ये नक्कीच आपण बघितलं, मागच्याच हप्त्यामध्ये हा संघ जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. यात मात्र बॅकफुटला गेले. इथे मात्र जेलची संधी आली होती, मात्र जेल सुटला गेला. चांगला प्रयत्न केला. 1 धाव, 1 धावची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 28 ने पुढे फरकते. एक ब्रेक घेऊया आणि लगेच येऊ मैदानाच्या. कम ऑन डीजे. तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल थँक्यू डीजे. तर आता मात्र 3 षटक संपलेले आहेत आणि 4थ्या षटकाला मात्र प्रारंभ होतोय. नंबर 4चं षटक घेऊन येतोय गोंदाजी मार्कवर, तो म्हणजे किरण येतोय. वैती पहिलं तर संघापाठी 4थं षटक घेऊन येतोय. यावेळेस बघा इथे मात्र डीप वर शतरक्षक आपल्याला बघायला मिळतो. डीप मध्ये डीप लॉंग ऑन आहे, त्याच्यानंतर डीप कव्हरला शतरक्षक बघायला मिळतो. डीप लॉंग अप आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप मिड विकेटला. शतरक्षक येतोय, चेंडूला उचलेल, तोपर्यंत एकच धाव मिळाली जाते. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. हीच तर ओळख आहे पेंढरीपाडा संघाची, चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी. आतापर्यंत नक्कीच यंदाच्या हंगामध्ये त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय. त्यांच्या जोरावर नक्कीच हा संघ नक्कीच आपण बघतोय पुढे येतोय. 1 धावसंख्या पुढे जाते, ते म्हणजे 29 आकड्यावर. शेवटचं षटक, स्लागवरचं षटक किरण याच्यामध्ये हाताळ्याकडे दिले. या मात्र चेंडूला केलेल्या पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय. तोपर्यंत 2 धाव इथे पळून पूर्ण केल्याबद्दल थोडंफार दुखापतग्रस्त बघायला मिळतोय, तो म्हणजे नितेश भोईर. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31च्या आकड्यावर. आतापर्यंत नितेश 2 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला विजय याने 4 चेंडूचा सामना केलाय आणि तो 4 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा किरण गोंधळी मार्कवर, नितेश भोईर फाटी. तिसरा चेंडू घेऊन जाईल. या मात्र शॉर्ट पिच चेंडू, निर्धावाचे चेंडू, चांगल्या चेंडूची समाप्ती होते. नक्कीच या चेंडूला जर व्यवस्थित कनेक्ट करू शकल्या तर नक्कीच चौकार षटकार आला असता, मात्र चेंडू पाहता डॉटच्या स्वरूपात. यावेळी मात्र दूरवरून चेंडूला केल्या, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय
आणि झेल इथे सुटला जातोय. चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत गेला होता. चांगला प्रयत्न. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33 आकड्यावर. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवले युती 11 वालाईपाडा संघाला. काय कमालीची गोलंदाजी, अप्रतिम. यावेळेस मात्र चेंडूला बघितलं आणि त्याला मात्र फेकून दिले सीमारेषा पार. षटकार. या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 39 आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे चेंडूला खेळलं होतं. चेंडू येतोय लगेचच. जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी लगेच आपली जागा घ्यायची आहे जेणेकरून जे चेंडू बाहेर जातील ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पुरवायचे आहेत. यार्डमध्ये पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 45 आकड्यावर आणि 46 धावांचा टार्गेट असेल. काय होईल, काय घडेल. छोटीशी विश्रांती घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. कम ऑन डिझाई. चला 2 संगणक एका बाजूला असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग पालनापाडा संघ. दोन्ही संघाचे संगणक यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. मी विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी आदरणीय सन्माननीय लिकेश सावर यांना मी विनंती करतोय. यांच्या शुभ हस्ते नक्कीच इथे मात्र नाणेफेक करण्यात येईल. एका बाजूला असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल जय बजरंग पालनापाडा संघ. दोन्ही संघाचे संगणक यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये आणि नाणेफेक करून घ्यायचे आहे. एका बाजूला आहे सोनसरी चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजे म्हात्रे ब्रदर्स. बघू शकता तुम्ही पालनापाडा संघाचा काढण्यात आलेला आहे. वाकीपाडा संघाचा संगणक एकविरा स्पोर्ट. नक्कीच इथे मात्र आम्हाला दर्शवलं होतं की पेनल्टीला सामोरं जावं लागेल जर नाणेफेक करण्यासाठी आले नाही तर. आपण बघतोय पंच वैभव धूम इथे मात्र दर्शवतात आम्हाला. वाकीपाडा संघाचे आहेत खेळाडू. या मान्यवर. नक्कीच 4 षटकांचा सामना होतोय. एका बाजूला बघा एका बाजूला मात्र बदफ आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे आई सोनसरी चषक. आणि मात्र बदफ आलाय. निर्णय काय असेल वाकीपाडा संघ? बॅटिंग. नक्कीच बॅटिंग करण्याचं कारण नक्कीच काही खेळाडू यायचे बाकी आहेत. हरकत नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पालनापाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण आलाय. कोणकोणते गोलंदाज असतील? आहे मंगेश आहे, सूरज आहे, जगदीश आहे. आणि आपण बघितलं तर भिवीपाड्याच्या जी स्पर्धा भरवली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मंगेश याने 50 धाव कुठल्या आहेत त्याबद्दल काय म्हणाल?
या स्पर्धेतही त्याच्याकडनं अपेक्षा असेल की त्याच पद्धतीची बॅटिंग व्हावी. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो म्हणजे आय एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिले जाते ते म्हणजे पालनापाडा संघाला क्षेत्ररक्षणासाठी. जाऊया समालोचन कक्षामध्ये. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नंबर 1 चा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित दळवी. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज मिलिंद आणि संजय दिंडा अशी सलामीची जोडी बघायला मिळते. पहिला चेंडू. ओ यामध्ये दूरवन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहते डॉट स्वरूपात निर्धाव स्वरूपात. पहिलंच षटक पॉवर प्लेचं षटक रोहित दळवी मार्फत हाताळलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग त्याच्यानंतर एक शॉर्ट स्क्वेअर लेग त्याच्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंटला शतक बघायला मिळतं. एक फॉरवर्ड पॉइंटला शतक बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण नितेश भोयराला बघू शकतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न शतक आहेत. नितेश भोईर थोडीशी चुकी बघायला मिळते. प्रदीप भोईर येत आहेत डीप वरून आणि चेंडूला गॅदर करतायत. तोपर्यंत 2 धाव काही रोखू शकत नाहीये. 2 धावांची ते मात्र श्रीगणेच्या केल्याबद्दल ते म्हणजे फलंदाज मिलिंद मार्फत 2 धावांची श्रीगणेच्या केल्याबद्दल स्वतःचं अकाउंट आणि या संघाचं अकाउंट ओपन करत असताना रोहित पुन्हा दुसरा चेंडू घेऊन जाईल. तिसरा चेंडू घेऊन जाईल. या बॅटची जिथे मात्र शतरक्षक बीट येतोय निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावेची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 6 या आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हा खेळला होता. यष्टीरक्षक बीट झाला. त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा शतक देखील बीट होतोय आणि नक्कीच 4 धावा अर्जित केल्यात फलंदाज मिलिंद मार्फत. मिलिंद पोहोचतोय 6 वरती आणि संघाला निवडतोय 6 वरती. रोहित 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. काय शतरक्षण बघायला मिळतं अप्रतिम. दुसऱ्या बाजूला वालायपाडा या संघाला विसरून चालणार नाहीये. त्यांनी देखील गावदे स्पोर्ट भेंडीपाड्याच्या मैदानावर नक्कीच आपण बघितलं होतं फायनल मारले होते या संघाने. तोच संघ आपल्याला बघायला मिळतोय शतरक्षण करत असताना. पाचवा चेंडू रोहित राटम ऑर्थ विकेटने. ओ यार मात्र हलक्या रीतीने चेंडूला स्टेअर केल्या जात आहे. चेंडू पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिझनला. जास्त काय मिळणार नाहीये. 1 धाव मिळेल. 1 धावची धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन पचेल ती म्हणजे 8 या आकड्यावर. बघा फलंदाज मोठे पटके येत आहेत. त्याच्यानंतर सिंगल डबल वर जास्त लक्ष देत आहेत. ही तर ओळख आहे पेंढरीपाडा संघाची. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू संजय स्ट्रायकांकडे. यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. क्लीन बोल्ड होतोय तर म्हणजे संजय दिंडा. बॅक टू द पावलियन. मिलिंद बाद होतोय. बघू शकतोय रिप्ले मध्ये कशा प्रकारे बाद होतोय. यष्ट्या अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज रोहित मार्फत. नेक्स्ट मॅच
एका बाजूला असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडाच्या मगदी मैदानावर आपण बघितलं होतं मंगेश जाबर याने 50 धावा कुठल्या होत्या. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. अप्रतिम अप्रतिम. तोच संघ नक्कीच आपल्याला बघायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 46 धावांचं टार्गेट होतं आणि त्याचा इथे पाठला केला जातोय. 18 चेंडू 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावा. नंबर 2चं षटक घेऊन येते गोंधळी मार्कवर मिस्टर प्रदीप भोईर. नंबर 2चं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिल्या तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. अठरा चेंडू 38 धावांची गरज. जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतोय थोडंफार फास्ट खेळायचं आहे. जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. पहिला चेंडू प्रदीप होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो याला मात्र चेंडूला खेळलं जातंय अलाउन द कार्पेटच्या साईने चेंडूला खेळलं जातंय. डीप मध्ये चेंडूला खेळलं होतं. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत एक धाव मिळाले गेले. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 9 या आकड्यावर गडी बाद झालतो म्हणजे 46 धावांचा पाठला करतोय तो म्हणजे पेंढरीपाडा संघ. आता मात्र डावखोर आताचा फलंदाज स्ट्रायकांकडे बघणार आहोत. धीरजाला डावखोर फलंदाज असल्या कारणाने मात्र क्षेत्राच्या मध्ये थोडंफार चेंज ऑफ करण्यामध्ये नक्कीच थोडाफार टाइम थोडाफार जातोय. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात निर्धाव येते. चेंडू रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं टेलिकास्ट केलं जातंय डीबीन लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम अप्रतिम. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जातोय चेंडू डॉट निर्धाव स्वरूपात चेंडू जातोय. 9 धावा गडी बाद झालं म्हणजे 46 धावांचा पाठला करत असताना पेंढरीपाडा संघ तिसऱ्या चेंडूसाठी चौथ्या चेंडूसाठी सज्ज होतोय. आतापर्यंत 1 धाव खर्च केले प्रदीप. यावर जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळल्या जात आहे. सीमा रेषा पार षटकार. तर या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 15 या आकड्यावर. 15 धावा गडी बाद झालं म्हणजे 1 गोलंदाज राटम राहून विकेटने. यावेळेस मात्र बॅटची एज शतरक्षक येतोय चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत एकच धाव. चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती म्हणजे 16 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत मात्र आतापर्यंत एकच मोठा फटका आलेला आहे तो म्हणजे धीरजाच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. रिकव्हरी थोडाफार वाढलेला आहे. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न शतरक्षक आहेत चुकी करणार नाही आहेत. गडी बाद होतोय तो म्हणजे संजय दिंडा.
षटक संपल्यात. रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे हा झेल पकडला गेलाय. गडी बाद झालाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला झेल पकडला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना नवनाथ गैला याच्यावर मात्र आता जास्तीत जास्त दबाव असेल फलंदाजी करत असताना. कारण या संघामध्ये बघायचं झालं तर नवनाथ गैला एक चांगला खेळाडू म्हणून नक्कीच या संघामध्ये ओळखला गेलाय. तर दुसऱ्या बाजूला धीरज दिंडा यांना देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं गेलं या संघामध्ये. नंबर 3चं षटक घेऊन येतोय मिस्टर महेश. तिसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. आता मात्र समीकरण आपल्याला बघायला मिळालं जातंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 15च्या सरासरीने चालावं लागेल पेंढरीपाडा संघाला. 12 चेंडू 30 धावा. महेश येतोय वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. तिसरं षटक हाताळण्यासाठी महेशाला मात्र जबाबदारी स्वीकारायला लागते. पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. लगेच पंच लगेच थर्ड अंपायर कडे जात आहेत. आम्ही इथे बघणार आहोत काय घडलं रिप्ले मध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. तर पंच लगेच आपल्या जागेवर जातात आणि डिसिजन देत आहेत की नॉट आउट. चांगला प्रयत्न केला होता गोलंदाज महेश याने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला फलंदाज तो म्हणजे धीरज दिंडा. आता मात्र स्ट्रायकरकडे नवनाथ येतोय. नवनाथ गईला धावसंख्या ती म्हणजे 17 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. यामध्ये ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता.
चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जे जातोय चेंडू डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. 10 चेंडू 29 ची गरज. 10 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी. वॉट अ मॅच. ओ यालपत्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट थर्ड शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला उचलला जातोय. तोपर्यंत एक धावची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 धावसंख्येवर 9 चेंडू असतील आणि 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी. 2 मोठे फटके नक्कीच मॅचला पेंढरीपाडा थोडासा मात्र पुढे येण्याचा प्रयत्न होईल. तर दुसऱ्या बाजूला 2 डॉट चेंडू नक्कीच या मॅचला वालाईपाडा संघाच्या बाजूने नेऊन जातील. रंगभूमीमध्ये थोडंफार चुकला होतोय गोलंदाज महेश. राऊंड द विकेटने. ओ याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनला सीमा रेषा पार. षटकार. चेंडू पुरवायचा लगेचच. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 8 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे चेंडूला खेळला होता. अप्रतिम फटका बघायला मिळाला. 24 धावा झालेत. 8 चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगला फटका खेळला होता फलंदाज धीरज दिंडायने. या बॅटची एज शत्रक्षक आहेत. चांगलं शत्रक्षण बघायला मिळतं. एकच धाव एक धावण्याची धावसंख्या पुढे फरक धावून पोहोचते म्हणजे 25 या आकड्यावर. शेवटचा चेंडू 7 चेंडू 21 ची गरज. 7 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी. काय एक षटकार येईल का नवनाथ गहिल्याच्या बॅटमधनं की निर्धाव येईल चेंडू महेश याच्या माध्यमातून. डीप मध्ये शतश आपण बघायला मिळतं. डीप लॉंग ऑन बघायला मिळतं. यावेळी मात्र बरकटला गेला. प्रेशर आणि प्रेशर मध्ये जाणवतोय महेश. अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे ती म्हणजे 26 धावा. थोडासा प्रेशर जाणवलाय गोलंदाजावर. शेवटचा चेंडू आहे आणि त्यामध्ये थोडासा प्रेशर मध्ये जाणवतोय गोलंदाज. हरकत नाहीये. या अल्पाचा जोरकस माझा प्रयत्न. शत्रक्षक आहेत. चुकी करणार नाहीयेत. गडी बाद लागतोय फलंदाज नवनाथ गहिला. बॅक टू द पॅव्हिलियन. रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं फलंदाज नवनाथ गहिलाने आणि गडी बाद झालाय. आता मात्र नक्कीच 6 चेंडू असतील आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. वाडा मॅच. धावसंख्या ती म्हणजे 26 धावा. गडी बाद झाले आतापर्यंत 3. चौथं षटक बघूया कोण घेऊन येत आहे. थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. युती 11 वालाईपाडा संघाकडनं चौथं षटक बघूया कोण घेऊन येईल. विजय येतोय चौथं षटक घेऊन. 6 चेंडू 20 धावा. नक्कीच 2 ते 3 फटके नक्कीच मोठे मारावे लागतील पेंढरीपाडा संघाला तर मॅच मध्ये हा संघ येऊ शकतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वालाईपाडा संघ जर 2 ते 3 चेंडू निर्धाव आले तर नक्कीच
मॅचला वेगळीच कलाटणे देऊन जातील. जोपर्यंत स्ट्राईक वर आपण बघतोय धीरज दिंडा आहेत क्रीजवर, तर धावसंख्या या होऊ शकतायत. आतापर्यंत तो 7 चेंडूचा सामना केलाय आणि 15 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून जाईल फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. आई राणी तुला मैं प्यार करसू, अरे डार्लिंग आय लव्ह यू. मला कानानं झुमका देसू, मुझे डार्लिंग आय लव्ह यू. या 4 धावण्याची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचते म्हणजे 30 या आकड्यावर. आता मात्र समीकरण बघा, 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. 5 चेंडू 16 धावा नक्कीच होऊ शकतायत. धीरज दिंडा आत्मविश्वासाने आतापर्यंत खेळतोय. 8 चेंडूचा सामना केलाय, 19 धावांवर खेळतोय. यावेळी पत्र फेकून दिले, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र 4 चेंडू असतील आणि 10 धाव्यांची गरज. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय, आता तिसऱ्या चेंडूवर काय, तर बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होतंय, काय घडतंय. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. आता मात्र थोडासा आपण बघतोय दडपणामध्ये सापडलाय युती 11 वालाईपाडा संघ. 2 मोठे फटके फलंदाज धीरज दिंडाच्या बॅटमधनं. हो, याला मात्र बघितलं, मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल 35 धावा. 4 चेंडू 9 धावा. प्रेशर आणि प्रेशर मध्ये जाणवला आता मात्र गोलंदाज विजय. हो, याला मात्र सन्मानपूर्वक चेंडू केला जातंय. 1 धाव पडून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव मात्र घेतली जाते की नाही, नक्कीच लगेच पंचांनी थर्ड अंपायर यांच्याकडे डिसिजन पेंडिंग ठेवलंय. काय होतंय, काय घडेल बघूया, तिसरा पंच काय सांगतायत.
हॅलो हॅलो माईक चेक. तर पंचांनी लगेच आउट घोषित केलाय. दुसरी धाव घेत असताना क्लोज मी म्हणेन निर्णय होता आणि स्वतः पंच आले आणि बघितलं आणि त्याच्यानंतर डिसिजन दिलं की हा आउट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. फलंदाज सुनील येतोय, नवीन फलंदाज. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा जिंकला पाडी. तर गोलंदाजी मार्कवर विजय राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 10 ते 15 रनचा रन घेत असताना यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय डीप मिड विकेटला. शतक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. आता मात्र 2 चेंडू असतील आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. वाढ मॅच. एक मोठा फटका नक्कीच विजयी मात्र संपादन करेल पेंढरीपाडा संघ. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. स्वतः नितेश भोईर चेंडूला उचलतोय. तोपर्यंत इथे मात्र तिसरी धाव मला वाटतं पळून पूर्ण केली गेली आहे. 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आता मात्र काय, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच चेंडू जो आहे तो गोलंदाज होते तिकडे मात्र फेकायला हवा होता. मात्र नितेश यांनी स्ट्राईक अँड कडे चेंडू फेकला आणि त्यामुळे अजून एक धाव पळून पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सुनील आणि किरण मार्फत. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. त्याच्यानंतरचा होणारा सामना एकविरा स्पोर्ट वाकीपाडा विरुद्ध जय बजरंग पालना पाडा या दरम्यान सामना होईल. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 3 धावांची गरज. खूप सारे शुभेच्छा असतील. यावेळेस मात्र बघितलं त्याच्यानंतर मात्र चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम मात्र पंचांनी मात्र बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. आता मात्र समीकरण 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. पेंढरीपाडा की वालाईपाडा, वालाईपाडा की पेंढरीपाडा असा मात्र सामना बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विजय. याला मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळलाय. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र गोलंदाज याने चेंडू हाताळला होता मात्र यष्टीरक्षक व्यवस्थित चेंडूला गॅदर करू शकले नाही आणि अशा प्रकारे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या आहेत आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघामार्फत. हार्ड लक मी म्हणेन युथ 11 वालाईपाडा संघ.